जे घरी बसतात त्यांना लोकांनी घरीच बसवलं। घरी बसणारे माझ्यामुळे फिरायला लागले। काँक्रीटचे रस्ते झाल्यानं काहींची दुकानं आता बंद झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मराठी आली पाहिजे, मात्र भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोन्ही ठाकरेंना इशारा। मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणारच, काय करायचं करा। मराठी भाषेसाठी वेळ पडल्यास आक्रमक होणार, संजय राऊतांकडून स्पष्ट। राजकीय मजबुरी असल्यानं दोघं ठाकरे बंधू एकत्र। बीएमसी निवडणुकांमध्ये महायुतीच जिंकणार, फडणवीसांचं वक्तव्य। तर विधान भवनात उद्धव ठाकरेंना मस्करीत म्हटलं, आता ऑफर देण्याचा प्रश्नच नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। ठाकरे बंधू एकत्र झाल्याच्या धक्क्यातून अजून फडणवीस सावरले नसल्यानंच अशी वक्तव्य। विनोद म्हणून पहा, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। पनवेलमध्ये मनसे शहराध्यक्ष योगेश चिलेंकडून डान्स बारवर दगडफेक। योगेश चिलेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल। रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याचं राज ठाकरे यांनी केलं होतं वक्तव्य। अनधिकृत बार सरकारनंच तोडावे, आम्ही तोडायची काय गरज। सरकार काय करतंय की सरकारच डान्स बार चालवतंय। मनसैनिकांच्या पनवेलमधील बारवरील दगडफेकीनंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मुंबईत योगेंद्र पवार यांचा साखरपुडा। साखरपुड्यानिमित्तानं शरद पवार आणि अजित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। तर महादेवी हत्तीणीचं आरोग्य आणि रक्षण हाच आमचा एकमेव हेतू, वनताराकडून स्पष्ट। सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल। सनातनी दहशतवादाचं अस्तित्व प्राचीन काळापासून। भगवान बुद्धाला छळणारे, संत तुकारामांचा छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारे सनातनी दहशतवादीच होते, आव्हाडांचं वक्तव्य। हिंदू दहशतवाद किंवा सनातनी दहशतवाद ही भाषा म्हणजे हिंदू धर्माचा अपमान। मतांसाठी महाराष्ट्राचं वाटोळं करू नका, नितेश राणेंचा आव्हाडांना इशारा। भोर कार्यक्रमात राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची ग्रामसेवकाला कांचिलात मारण्याची धमकी। रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट, तर लाडक्या बहिणीच्या हक्कासाठी राग व्यक्त, बोर्डीकरांचं स्पष्टीकरण। मनपाकडून दादरमधील कबूतरखाना तात्पुरता बंद। कबूतरखान्याच्या बंदीविरोधात दादरमध्ये जैन समाजाचा मोर्चा। कल्याण डोंबिवलीला लागलेलं विकासाचं ग्रहण दूर करायचं असल्यास भाजपचा महापौर येणं गरजेचं, जोमानं कामाला लागा। मनपा निवडणुका स्वबळावर लढण्याचे रवींद्र चव्हाण यांचे संकेत। मेघदूत बंगल्यातील गृहप्रवेशावेळी शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर। याच बंगल्यात मंत्री शंभूराज देसाईंचा जन्म। 55 वर्षांनंतर शंभूराज देसाई गृहप्रवेशावेळी भावूक। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं घर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी। पोलिसांकडून धमकीचा कॉल करणाऱ्याला अटक। नागपूरच्या प्रतापनगर पोलिसात गुन्हा दाखल। पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाल्याचा महिलांचा आरोप। गृहमंत्र्यांनी घटनेची गांभीर्यानं नोंद घ्यावी, सुळेंची मागणी। तर आरोप खोटे आणि तथ्यहीन, कोथरूड पोलिसांची माहिती। सामाजिक न्याय भवनाच्या वसतिगृहासाठी 5, 10, 15 कोटी कितीही मागा, लगेच मंजूर करतो। सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जात आहे, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। सरकारचा पैसा कुणाच्या घरचा नाही, कशीही उधळपट्टी करण्याचा किंवा बॅगा भरण्याचा अधिकार कुणाला नाही, रोहित पवारांची टीका। तर सरकारचा पैसा आहे, लुटा असं म्हणणं बेतालपणा, सुषमा अंधारेंचा निशाणा। माजी आमदार बाबाजानी दुर्राणी काँग्रेसच्या वाटेवर। 7 तारखेला बाबाजानी दुर्राणी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा। भारतीयांनी स्वदेशी उत्पादनं वापरण्यावर अधिक भर द्यावा। भारतीयांनी घामगाळून बनवलेल्या वस्तूच खरेदी करा। ट्रम्प यांनी 20% टॅरिफ लावल्यानंतर मोदींचं वाराणसीतील कार्यक्रमात वक्तव्य। भाजप 2 ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा, हरमन तिरंगा अभियान राबवणार। प्रत्येक नागरिकानं घरावर तिरंगा फडकवा। अभियानात उत्साहानं सहभागी व्हा, रवींद्र चव्हाण यांचं आवाहन। मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ब्लॉक।
उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात कारचा अपघात, 11 जणांचा मृत्यू. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर.